माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत काणोपात्रा महिमा भाग 7. कथासार अभिवाचन करत आहे. आत्मसमर्पण बघूया. काणोपात्रेच्या तपश्चर्येची सांगता झाली. अखेर पांडुरंगानं तिची हाक ऐकली. तिच्या साऱ्या अंगाला कंप सुटला. विणेच्या तारातून अखेरचा अंकार उमटला. त्यातून शब्द बाहेर पडले, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काणोपात्रेनं आपलं अंग धरतीवर लोटून दिलं. हातातील विणा तिनं उराशी घट्ट कवटाळून घेतली होती. कंपायमान झालेल्या विणेच्या अनाहत तारातून स्वर उमटत होते, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काणोपात्रेच्या कुडीतील आत्मा परमात्म तत्वीन विलीन झाला. देवालयातील पुजाऱ्यांची एकच धांदल उडाली. काणोपात्रेची तपश्चर्या, तिची अनन्य भक्ती, तिचं सात्विक जीवन त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. या साध्वीच्या पवित्र देहावर दुष्ट योनाची दृष्टी पडू नये म्हणून त्यांनी तिचं कलेवर देवालयाच्या दक्षिण दाराशी नेऊन तिथं तिची समाधी बांधली. धरती मातेच्या कुशीत काणोपात्रेची कुडी कायमची विसावली. काणोपात्रेच्या दिव्य दाहक तेजस्वी जीवनाची साक्ष त्या जागेवर उगवलेला तरटीचा वृक्ष देत आहे. बादशहाचा उपरती काणोपात्रा अजून आली नाही म्हणून तिचा शोध घेण्यासाठी राजाचे दूत पंढरपुरास आले. विठ्ठलाच्या महाद्वाराशी येऊन त्यांनी काणोपात्रेची चौकशी केली. लोकांनी त्यांना घडलेली सारी हकीकत सांगितली. बादशहाने तिला घेऊनच बेदरला यायला सांगितलं असताना आपण तिला पंढरपूरला जायला परवानगी दिली, ही आपल्यातून कसूर झाली असं वाटून दूत घाबरून गेले. आता बादशाह काय म्हणेल? काणोपात्रा गेली कशी? एका दिवसात तिला मरण येणं कसं शक्य? मी परत येते असं सांगून गेलेली गणिकेची मुलगी मरण कसं पत्करेल? यामागे काहीतरी पूर्वयोजना असलीच पाहिजे, अशी शंका त्यांच्या मनात बळवली. त्यांना या घटनेचा विश्वास बसेना. त्यांनी पुजाऱ्यांना दरडावून विचारलं, काणोपात्रा कुठं आहे? खरं सांगा. काणोपात्रेचा आत्मा परमात्मा आत्म्यात विलीन झाला म्हणजे नक्की काय झालं? काणोपात्रेनं अहोरात्र धावा करून टाहो फोडून देवाला आळवलं, आत्मविसर्जन केलं. तिचं शव कुठं आहे? दक्षिण द्वाराशी तिला समाधी दिल्या मी. दूतांनी दक्षिण द्वाराजवळील जागा पाहिली. माती उकरलेली दिसली, पण त्याच्या मनातील शंका जाईना. त्याने पुन्हा दरडावून विचारलं, आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही माती उकरून ठेवली नसेल कशावरून? अशी भलती शंका मनात आणू नका. काणोपात्रा थोर भक्त होती, तिनं देवापुढे आत्मसमर्पण केलं. ते काही नाही, आमची खात्री झाली आहे की काणोपात्रेला तुम्ही कुठंतरी दडवून ठेवलं आणि आम्हाला ती मृत झाली म्हणून खोटं सांगत आहात. तुम्हा सर्वांना मी गिरफ्तार केलं. चला राजासमोर तुम्हाला उभं करतो. असं म्हणून दूतांनी पुजारी लोकांना पकडून बेदरला बादशहासमोर उभं केलं. ते सारेजण घाबरून गेले होते. बादशहाच्या मनात असा संशय राहिला तर तो देहदंड दिल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना खात्री होती. सारेजण मनातल्या मनात परमेश्वराचं नामस्मरण करीत होते. राजाला आपलं निरपराध मन कळावं म्हणून त्यांनी एका ताटात देवाचा प्रसाद बरोबर आणला होता. कापऱ्या हाताने प्रसादाचं ताट त्यांनी राजापुढं केलं. राजानं ते ताट हातात घेतलं आणि पाहिलं तेव्हा त्याला त्यात एक केस दिसला. प्रसादाच्या ताटात केस पाहून राजा संत आपला म्हणाला, काणोपात्रेला तुम्ही दडवून ठेवलं, वर बहाणा करण्यासाठी हे प्रसादाचं ताट माझ्यापुढे करीत आहात आणि अफसोस या ताटात केस. बेवकूफ, माझा हा उपमर्द केला तुम्ही. तुम्हाला आपली दान प्रिय आहे ना? पुजारी घाबरून गेले. त्यांच्या अंगाला कापरं भरलं. राजाचा क्रोध म्हणजे आपलं मरणच हे त्यांना माहीत होतं. आता हे संकट कसं निवारायचं? तेवढ्यात एखादा विचार आला, सुचला. तो म्हणाला, खावीन हा केस काणोपात्रेचा कैवारी वैकुंठवाशी परमात्मा पांडुरंगाचा आहे. खामोश, आम्हाला फसवायचं आणखी धाडस? मालिक, आपण पंढरपुरात यावं, खात्री करून घ्यावी. हा केस देवाचा नसेल तर आम्हा देहांत शासन करा. आम्ही लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, पाहतोच आम्ही. पण आधी हे सांगा की काणोपात्रा कुठं? खरे सांगा, नाही तर तुम्हाला जान कुर्बान करावी लागेल. बालिक, काणोपात्रेचे प्राण देवात विलीन झाले. ते कसे? पाण्यात मीठ मिसळून जावं तसे. थांबा, आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घेतो. राजा त्या पुजाऱ्यांना घेऊन पंढरपूरला आला. सर्वजण देवालयात आले. पुजाऱ्यांची पाचावर धारण बसली. आता काय होणार या भयानं ते थरथर कापू लागले. त्याने मनातल्या मनात भक्त वत्सल श्रीहरीची करुणा पाकली. राजानं धरून श्री विठ्ठलाची मूर्ती न्याहाळली. त्या सावळ्या मूर्तीच्या डोक्यावरचा मुकुट दिव्य प्रकाशानं उजळून गेलेला. त्याच्या खाली काळ्याभोर केसांची झुलूप असलेली त्याला दिसली. राजाचा सारा क्रोध मनातला संशय मावळून गेला. त्याची चित्तवृत्ती निवळून गेल्या. चेहऱ्यावर एक प्रकारचं सात्विक समाधान दिसू लागलं.
पुजारीने हा चमत्कार पाहिला. धावत जाऊन त्यांनी पांडुरंगाचे पाय धरले. राजाने त्या पुजाऱ्याचा बहुमान केला. घडलेल्या घटनेबद्दल पश्चाताप करीत आपल्या राजधानीकडे निघून गेला. जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या संकटातही न डगमगता आत्मा तळातावर घेऊन परमात्म्यापुढे टाळोफोडी आत्मसमर्पण करणाऱ्या कान्होपात्रीची करुणमय रम्य कथा कुणाही विठ्ठलवीराच्या कथेपेक्षा श्रेष्ठ ठरते. कारण निष्ठुर नियतीशी झगडत झगडत आत्मसमर्पण करून कान्होपात्रेनं भागवताची ध्वजा मागील संतांच्या पुढे जाऊन घट्ट रोवली. ज्ञानदेवाने हीन दीन पतितांना या भक्ती मार्गात आश्वासन दिलं होतं. काय आश्वासन दिलं ऐकूया चला. मनोनी भक्ती गाये व मसरे जाती अप्रमाण, म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण. एव अर्जुना माझे पण सार्थक एक, तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का क्षुद्र त्यादी इया, जाती तवची वेगळा लिया जवन भजती माते. ज्ञानदेवाचं ह्यात आश्वासन तिने आपलं जीवन उजळून खरं करून दाखवलं. पतित म्हणून समाजाने उपेक्षलेल्या एका गाणिकेच्या कुळात जन्मलेल्या कान्होपात्रेनं पुराणातील भक्ती मार्गाधिष्ठित धर्म वचनांचा संत वचनाचा आशय आपल्या भावसमृद्ध जीवनात प्रत्यक्ष जगून दाखवला. उन्नत आणि उदात्त जीवन जगण्यासाठी प्राणाचंही मोल द्यायला सिद्ध झालेल्या त्या कान्होपात्रेनं भोगापेक्षा त्यागानं जीवनाला खरं सौंदर्य प्राप्त होतं हे सिद्ध केलं. कान्होपात्रेची आठवण घेऊन जो आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश करील त्यांना कानावर धरून कुठून तरी येणारे अंतकरणाची आर्त व्यक्त करणारे करुणद्वार पडतील. दीन पतित मी अन्यायी शरण आले विठाबाई, मी तो आहे यातीन न कळे काही आचरण, मजरिकार नाही भेट देई विठाबाई, ठाव देई चरणापासी तुझी कानपात्रा दासी, तुझी कानपात्रा दासी. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा. ज्ञान वैराग्ये भजली न तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरी जे, दंभ प्रपंच भजिले न तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरी जे, विनवी कानपात्रा पंढरी राया ते, आमुते पंढरीनाथे न विसरी जे.